आता मतदान कार्डवर मिळणार 10,000 रुपये। ज्या लोकांकडे मतदान कार्ड आहे त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली। 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी मतदान कार्डवर नवी योजनेची सुरुवात केली आहे। आता ज्या लोकांकडे मतदान कार्ड आहे त्यांना 10,000 रुपये मिळणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे आता ज्या लोकांकडे मतदान कार्ड आहे त्यांची आता लॉटरी लागणार आहे। जर तुमच्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीचं मतदान कार्ड असेल तर सरकारच्या माध्यमातून आता प्रत्येक मतदान कार्डावर 10,000 रुपये आता मिळणार आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 10,000 रुपयाचा लाभ हा प्रत्येकाच्या बँक खात्यात येणार। आता 5 मिनिटांपूर्वी सरकारच्या माध्यमातून या नव्या योजनेची घोषणा करण्यात आली, ज्याचे अर्ज देखील सुरू झाले आहे। प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेला हा लाभ वितरण होणार आहे, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर अर्ज भरावा लागणार आहे। हा अर्ज भरण्यासाठी 0 रुपये खर्च लागणार आणि यासाठी लागणार फक्त आणि फक्त मतदान कार्ड। राज्यातील नागरिकांना अतिशय आनंद देणारा निर्णय राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी मिळून घेतलेला आहे। पटकन एक अर्ज तुम्ही भरून दिला तर तुम्हाला लवकरात लवकर हे पैसे जमा होणार, कारण की हे मर्यादित लोकांसाठी ही योजना असणार आहे। याच्यासाठी काही मर्यादा फिक्स केलेल्या आहे। सरसकट सर्वांना याचा लाभ मिळणार नाही। जे लोक लवकरात लवकर अर्ज भरतील त्यांनाच 25 तारखेला याचे पैसे जमा होणार आहेत। अर्ज भरल्यानंतर या महिन्याच्या 25 तारखेला हे पैसे मिळणार, त्यामुळे मर्यादित अर्ज आहेत। अर्ज कमी शिल्लक राहिलेले आहेत। जे लोक पटापट अर्ज भरतील त्यांनाच हा लाभ आता मिळणार। हा लाभ अर्ज भरल्यानंतर बँक खात्यात हे पैशांचं वितरण होणार आहे। एक नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला, ज्याच्या माध्यमातून आता मतदान कार्डवर पैसे वाटप होणार आहे। फक्त यासाठी लवकरात लवकर अर्ज करणं महत्त्वाचं आहे। जे लोक लवकर अर्ज करतील त्यांना लवकरात लवकर पैसे मिळणार। तर त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की हा अर्ज कसा भरायचा आहे, या अर्जाला कोणती कागदपत्र जोडायची आहेत, कोणत्या अटी शर्ती सरकारच्या माध्यमातून ठेवल्या आहे, या योजनेसाठी नेमकं कोण कोण पात्र आहे, याच्यासाठी काही वयाची मर्यादा आहे का, उत्पन्नाची अट आहे का, सगळ्या सविस्तर गोष्टी आपण 2 मिनिटाच्या आत पाहणार आहोत। पहा, मतदान कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांची लॉटरी लागली आहे। आता या मतदान कार्डावर तुम्ही फक्त पूर्वी मतदान करायचे, पण आता याच मतदान कार्डावर 10,000 रुपयाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। फक्त एक अर्ज भरायचा, या अर्जाला काही कागदपत्र जोडायची। जर या अटी शर्तीत बसले तर 100% तुमच्या बँक खात्यात 10,000 रुपयाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। जर तुम्हाला 10,000 रुपयाची गरज असेल, तुम्हाला तुमच्याकडे मतदान कार्ड असेल आणि तुम्हाला 10,000 रुपये आपल्याला यावे असं वाटत असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही पाहायचा आहे। पहा, सरकारने पहिल्यांदाच एक मोठी क्रांतिकारी योजना सुरू केली। मतदान कार्डावरती 10,000 रुपये देण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। पण हा जो लाभ आहे राज्यातल्या सगळ्या मतदान कार्ड धारकांना मिळणार नाही, कारण की प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाकडे मतदान कार्ड असतं, त्यामुळे सरसकट सर्व जणांना हा लाभ मिळणार नाही। यासाठी काही अटी निकष पात्रता ठेवण्यात आल्या, उत्पन्नाची अट आहे, त्याचबरोबर काही कागदपत्र देखील लागणार आहे। आता लाभ नेमकं कोणाकोणाला मिळणार आहे लक्षपूर्वक ऐकायचं। सगळ्यात आधी आपण लाभ कोणाला मिळणार, त्यानंतर कोणती कागदपत्र जोडावी लागणार, याचा अर्ज कशा पद्धतीने भरायचा, कुठे जमा करायचा, कोणत्या बँकेत पैसे येणार, सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो। पहा, शेतकऱ्यांना सगळ्यात पहिल्यांदा हा लाभ बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय झालाय। आता जर तुम्ही शेतकरी असाल, तुमच्या नावावर शेतजमीन असेल, मग ती भले 1 एकर 2 एकर 3 एकर असू द्या, तुम्ही जर शेतकरी असाल, तुम्ही शेती करत असाल, जर तुमच्या घरामध्ये तुमच्या स्वतःकडे मतदान कार्ड असेल आणि तुमच्या नावावर 1 एकर जरी जमीन असेल तरी सुद्धा हा लाभ तुम्हाला दिला जाणार। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर कोणी महिला असेल जी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल, म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये जर त्या महिलेला येत असतील, तर अशा सर्व लाडक्या बहिणीला देखील हा 10,000 रुपयाचा लाभ आता बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। याच्यासाठी तुमच्याकडे मतदान कार्ड काढलेलं असणं आवश्यक आहे, हे तुम्ही विसरू नका। पहा, त्यानंतर आता प्रत्येकाच्या घरामध्ये 65 वर्षावरील जर ज्येष्ठ नागरिक असतील, म्हणजे बरेचशा घरांमध्ये वयोवृद्ध लोक असतात, ज्यांचं वय 65 वर्षाच्या पुढे जरी गेलं असेल तर त्यांना देखील लाभ देण्याचा हा निर्णय झालेला आहे। वयाची अट लावलेली आहे, ती म्हणजे 18 ते 65 वर्षाच्या आतमध्ये तुमचं वय असणं याच्यासाठी गरजेचं आहे। आता तुमच्या घरामध्ये बऱ्याच वेळा एका घरात 2-2, 3-3 मतदान कार्ड असतात, 2-2, 3-3 मतदाता असतात, मग जितके मतदान कार्ड तितका लाभ, म्हणजे 10,000 रुपयाचा लाभ सगळ्यांना मिळाला। आता पहा, प्रत्येकजण मतदान कार्ड असल्यामुळे मतदान करत असतात, प्रत्येकजण वोट देत असतात, लोकसभेला, राज्यसभेला, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला मतदान करत असतात। तर ते मतदान करताना आधार कार्ड बरोबर सारखंच महत्त्वाचं असतं वोटर ID कार्ड, म्हणजे मतदान कार्ड। तर याच्या माध्यमातून आता हा 10,000चा लाभ मिळणार। आता हे समजलं तुम्हाला कोणाला मिळणार। आता कागदपत्र कुठले लागणार, कोणते कोणते पात्र आहेत,
कुठे योजना सुरू आहे पहा. आता सरकारच्या माध्यमातून हा 10,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला गेलाय. याचं कारण सुद्धा सांगते सरकार की गोरगरीब जनता आहे, सरकारला मतदान करते, परंतु गोरगरीब जनतेला अजिबात एकही लाभ मिळत नाही. म्हणून सरकारच्या माध्यमातून एक विशेष वेगळी योजना काढण्याचं सरकारने ठरवलंय. तुम्ही जर मतदान करत असाल, तुम्ही मतदान केल्यानंतरच सरकार निवडून येतं आणि सरकार निवडून येण्यामागे तुमचा मोठा हात असतो. म्हणूनच सरकारच्या माध्यमातून तुम्हाला PM किसानचे केंद्र सरकारकडून 2,000 रुपये, नमो शेतकरीचे 2,000 रुपये, लाडक्या बहिणीला 15,000 रुपये, निराधार महिलांना 1,000 रुपये, श्रावण बाळ योजनेअंतर्गत 500 रुपये अशा वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जातो. आणि म्हणूनच सरकारने आणखी एक विशेष योजना काढली आहे की जी 10,000 रुपयाची त्या ठिकाणी योजना आहे. आता सर्व नागरिकांनी केंद्र सरकारचा हा जो निर्णय घेतलाय याच्या एक प्रकारे स्वागत केल्याचं पाहायला मिळतंय. सरकारच्या माध्यमातून ही नवीन योजना सुरू झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड आहे, ज्यांचं वय वर्ष 18 पूर्ण झालेलं आहे, त्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा लाभ येणार. आता पहा, यासाठी कोणते बँक खाते चालणार, तर फक्त राष्ट्रीयकृत 12 बँकेचे खाते तुम्हाला चालणार आहे. पहा, या 12 बँकेत जर तुमचं खातं असेल तर आणि तरच पैसे तुम्हाला येणार आहे. कारण की केंद्र सरकारचे पैसे फक्त या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जमा केले जातात. बाकीच्या बँकांमध्ये खाते असतील तर तुम्हाला पैसे येणार नाही. आता हा लाभ कसा मिळवायचा, कोणत्या बँकेत खातं असणं आवश्यक आहे, अर्ज कुठे भरायचा, सगळं सविस्तर आता पुढे 1 मिनिटाच्या माध्यमातून सांगतो. पहा, केंद्र सरकार कायमच शेतकऱ्यांना, गोरगरीब जनतेला मदत करत असतं. रेशन कार्डवर गहू तांदूळ मोफत सरकार देत आहे. PM किसानचे हप्ते, लाडक्या बहिणींचे हप्ते, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे सरकार त्या ठिकाणी लक्ष देत आहे. पण बऱ्याचशा लोक असे आहेत की या बऱ्याचशा योजनांच्या निकषात ते बसत नाहीये. बऱ्याचशा शेतकऱ्यांना विहीर करायचे आहे, त्यासाठी पैसे पाहिजे, घर बांधायचे पैसे पाहिजे, खेड्यामध्ये राहतात, दैनंदिन जीवनासाठी पैसे पाहिजे, तर मग हे पैसे कुठून आणायचे. म्हणूनच सरकारने एक थोडीशी वेगळा योजना आखलेली आहे. पहा, आता मतदान कार्डावरती 10,000 रुपयाचा लाभ देण्यासाठी नेमकी काय पात्रता आहे. पहा, वय वर्ष 18 असायला पाहिजे. म्हणजे पहा, आता 18 वर्ष पूर्ण झाले सरकार काय सांगते की तुम्ही मतदान कार्ड काढून घ्या आणि मतदान कार्डवर मतदान करायला सुरुवात करा. पण बरेचसे लोक काय करतात, मतदान कार्ड नुसतं काढतात आणि दुसरे कुठेतरी कामाला जात असतात. मग त्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळा ते मतदानाच्या दिवशी सुट्टी घेतात, मतदानाला जात नाही. तर अशा प्रकारे करायचं नाहीये. मतदान 100% करायचं हे सांगितलं, ही पहिली अट. त्यानंतर आता अर्ज भरायचा आहे. बघा, कुठल्या प्रकारचा अर्ज भरायचा, कोणती कागदपत्र सरकारने तुम्हाला द्यायला लावली आहे, अटी शर्ती सरकारनं काय लावले आहेत, अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे आता वळतोय. तर पहा, बँक खात्याचं सगळ्यात आधी आपण लिस्ट पाहूयात की या बँक खात्यात हे पैसे मिळतात. पहा, पहिली बँक आहे बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदा ही जी आहे राष्ट्रीयकृत बँकांपैकी एक आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे. त्यानंतर सरकारी योजनांसाठी फेमस बँक आहे. पहा, बँक ऑफ महाराष्ट्र. त्यानंतर कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, इंडियन बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे. त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक आहे. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 99% जास्त खाती असणार आहे. त्यामुळे सगळ्यात मोठी सरकारी बँक आहे, हिच्यात 100% पैसे येतात. त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया आहे आणि त्यानंतर पोस्टाचं खातं आहे. पहा, पोस्टाचं खातं असलं तरी चालणार आहे. आता या कोणत्या बँकेत तुमचं खातं आहे कमेंट करून सांगा. आता पहा, बँका तुम्हाला सांगितल्या. आता या बँकेत खातं असणं गरजेचं आहे, नसलं तरी तुम्ही ते काढून घेऊ शकता. आता अर्ज कशा पद्धतीने करायचा, सरकारने अटी शर्ती काय ठेवल्यात, 10,000 रुपयाचा लाभ कशा पद्धतीने भेटणार, 25 तारखेला पैसे मिळण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागणार. तर पहा, आता पात्रता उत्पन्नाची अट लगेच सांगतो. पहा, पात्रता पहिली होती की तुम्ही कुणी असलं तरी चालेल, फक्त त्यासाठी तुमच्याकडे मतदान कार्ड असणं गरजेचं. दुसरी गोष्ट, सगळ्यांना मिळणार नाही. उत्पन्नाची अट आहे. पहा, जर काय होतं, बऱ्याचशा घरांमध्ये आज उत्पन्न जास्त आहे तर 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असणं यासाठी गरजेचं आहे. 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये, लक्षात घ्या. 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये जर तुमचं उत्पन्न असेल तर आणि तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असलं तरच हा लाभ सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे. 2.5 लाख रुपयाचं उत्पन्न म्हणजे महिन्याला 20 ते 25 हजार रुपयाच्या आतमध्ये तुमचा त्या ठिकाणी पगार म्हणा किंवा तुम्हाला जे पैसे मिळतात एखाद्या व्यवसायातून ते कमी असणं गरजेचं आहे. पहा, आता आजकाल हे थोडंसं अवघड आहे. कुणी मोलमजुरी करायला जरी गेला तरी त्याच्या घरातले 2-3 जण मिळून 25,000च्या महिन्याला वरती पगार होऊनच जात असतो. त्यानंतर पहा, आता कागदपत्र कुठे लागणार, बँकेचे पासबुक, पासपोर्ट साईजचे 2 फोटो, उत्पन्नाचा दाखला जर 2.5 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला सिद्ध करावं लागेल. मतदान कार्डाची झेरॉक्स त्यामध्ये लागणार आहे. तर पहा, एक योजना सरकारनं सुरू केली होती. आता हे झाले कागदपत्र. एक योजना सरकारनं सुरू केली होती एप्रिल 2023 मध्ये सुरू केली होती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी. तर ही खास महिलांसाठी पोस्ट ऑफिस योजना सुरू केली होती, महिला सन्मान बचत पत्र योजना. याच्यामध्ये महिला गुंतवणूक करू शकत होत्या आणि ज्याच्यातून त्यांना 7.5% व्याजदर मिळत होता. पण आता ही एक योजना होती की जी खास महिलांसाठी होती, ज्यासाठी मतदान कार्ड असलं तरी चालायचं. पण ही योजना सध्या बंद झाली आहे. 31 मार्च 2025 पासून योजना बंद झाली. पण सरकारच्या दुसऱ्या योजना आता सुरू झाल्या आहेत. पहा, की ज्याच्या मार्फत हा लाभ मिळणार. एक सुभद्रा योजना आहे.
सुभद्रा योजना ही ओडिशा सरकारनं सुरू केली आहे। सुभद्रा योजनेच्या अंतर्गत महिलांना आता पैसे मिळत आहे। पण त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची योजना आहे मुख्यमंत्री महिला सन्मान योजना। मुख्यमंत्री महिला सन्मान योजना जी अशी आहे की ज्याच्या अंतर्गत महिलांना डायरेक्ट 10,000 रुपये त्या ठिकाणी मिळत आहे। ही 10,000 रुपयाची योजनेसाठी तुम्हाला आधार कार्ड, मतदान कार्ड, त्याचबरोबर तुमचं जे आहे आपलं बँकेचं पासबुक वगैरे अशी कागदपत्र लागतात। आता या योजनेअंतर्गत डायरेक्ट 10,000 रुपये महिलांना मिळत आहे। आता ही जी योजना आहे सध्या ती बिहारमध्ये सुरू आहे। आता बिहारमध्ये तुम्ही म्हणाल मग महाराष्ट्राचं काय आहे, तर पहा बिहारमध्ये देखील भाजपाचं सरकार आहे। म्हणजे भाजप आता जे महाराष्ट्रामध्ये जे महायुती आहे ज्यामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे, तर तिथे देखील JDU आणि भाजप असं दोन्ही एकत्रित मिळून एक युती तयार झाली आहे। त्याच युतीचं सरकार तिथे आहे। तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात देखील ही योजना सुरू होऊ शकते। जसं जिथे जिथे भाजपचं सरकार होतं, जसं ओडिशामध्ये सुभद्रा योजना आणली त्या अंतर्गत 10 ते 15,000 रुपये तिथे मिळणं सुरू झालं। त्यानंतर आता बिहारमध्ये देखील आता आचारसंहिता लागलेली आहे आणि त्या काळामध्ये महिलांना देखील आता 10,000 रुपये प्रति महिना लाभ सुरू झाला आहे। तर नक्कीच त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात देखील ही योजना लवकरात लवकर सुरू होऊ शकते अशी त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली। त्याकरता तुम्ही काय करून ठेवायचं की तुमचं मतदान कार्ड नसेल तर ते काढून घ्या। मतदान कार्ड आधार कार्डला लिंक करून घ्या। प्रत्येक वेळी मतदार यादीत नाव आहे की नाही ते चेक करत राहणं तुमचं काम आहे। त्याचबरोबर तुमचं अपडेट करा, मतदान कार्ड हे अपडेट करा प्रत्येक मतदानाला जे आहे ज्यावेळेस मतदान करत चला। कारण काय होतं बऱ्याच वेळा महिला पुरुष काय होतं मतदान करत नाही, तर असं करू नका। यामध्ये मतदान करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला असे येणारे लाभ त्या ठिकाणी मिळतील। तर ही होती माहिती एका विशेष योजनेत। तुम्हाला आणखी कुठल्या योजनेविषयी माहिती आवश्यक आहे नक्की कमेंट करून कळवा। तुम्ही आता सध्या कोणत्या योजनेचा लाभ घेताय तेही कमेंटच्या माध्यमातून कळवा। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।